गावंद पाड्यामध्ये गावंदे साहेबांच्याच घरी आपण आलेलो आहोत। घर म्हणजे त्यांची शेती आहे इथे आणि त्या शिवारातच त्यांनी बांधलेलं त्यांचं घर। इथे तुम्हाला जे दिसतंय हे सगळं जे हँगिंग आहे हे आहे मशरूम आणि एका खोलीत त्यांनी हे सगळं मशरूमचं कल्टिवेशन केलेलं आहे। का विचार आला? तुम्ही एवढी सगळी शेती करता, विविध तुमच्याकडे उत्पादनं आहेत, फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, पण मग प्रयोग करावेसे असे का वाटतात तुम्हाला आणि या प्रयोगाचा जन्म कसा झाला? मॅडम नमस्कार। आज मी प्रथम आपल्या देशदूत टीमचं माझ्या या शेतावर स्वागत करतोय आणि आपण जो प्रश्न विचारलाय की पेठ, सुरगाणा, त्र्यंबक सारखे हे पूर्ण 100% आदिवासी वस्ती असलेले तालुके आहेत आणि ह्या तालुक्यात केवळ इथला विकास थांबलेला असं मला वाटतंय आणि मग इथला शेतकरी मोठ्या प्रमाणावर 80% इथला शेतकरी शेतमजूर हस्तांतर करत असतो। मी एसटीच्या 35 वर्षाच्या सेवेनंतर 2013 पासून शेतकऱ्यांबरोबर काम करतोय आणि मग शेतकऱ्याला त्याच्या राहत्या घरी एक 5-10 हजार रुपये तरी मिळतील म्हणून साठीचा हा मशरूमचा प्रोजेक्ट मी केलाय। महत्वाचं म्हणजे शेतकरी गट आणि आता वनराज कंपनी गेल्या 4-5 वर्षापासून वनराजच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठ आणि आदिवासी विकास, कृषी आत्मा विभाग यांच्या माध्यमातून जवळपास 300 आमच्या शेतकरी सभासदांना हे मशरूमचं ट्रेनिंग आम्ही दिलेलं आहे आणि भविष्यात म्हणजे 2 पैसे मिळावेत शेतकऱ्याला आणि त्याबरोबर मी केल्यानंतरच माझं अनुकरण दुसरे शेतकरी करणार आहेत आणि म्हणून साठी मी हे करताय। बरोबर, पण याची प्रोसेस काय करायला? मॅडम आपण हे जे बांधलेलं आहे आता हा जो ही बॅग दिसते हिच्यामध्ये आम्ही जो भात इथं 80% उत्पादन हे भाताचं आहे। पावसाळ्यात खरी दुसरं पीक करू शकत नाही। मग हे भाताचा जो आपण भात मळून जे आपण दाणे काढतो त्याच्यातून जे राहिलेलं आहे आपण त्याला तणस म्हणतो, तूस, ह्या तूसवरतीच हे तयार होतं। म्हणजे हे भाताचं तणस भिजवायचं, बॉईल करायचं आणि मग सुकवायचं आणि याचे असं बॅगिंग करायचं आणि त्याच्यामध्ये मशरूमचं बियाणं स्पॉन टाकायचं आणि ते मग असं डेव्हलप करायचं। त्या बॅगेला काय भूक आहेत? हो, ते बॅगेला आपण हे स्टिचिंग केलेलं आहे पेन्सिलच्या आकार आणि त्याच्यातून हे मशरूम मग आता हे बाहेर येत आहे। बाहेर येत आहे। बरं, हे कुठला व्हरायटी आहे मशरूम? ही ऑस्टर आहे। ऑस्टर। आणि याला काय बाजारात भाव? बाजारात आम्ही इथं 200 रुपयाने विकतोय। इथे 200 रुपये किलोने लोकल मार्केट। बर, आणि तुम्हाला जर का ते बाहेर द्यायचं झालं तर हे पहा, हे ऑस्टर मशरूम। आणि आता हे मशरूम तुम्ही इथे करंजाळीला विकतो, रोज देणार? रोज एक 10-12 किलो निघतंय आणि इथं ते सेल होत आहे आणि रोज त्याला तेवढी डिमांड पण आहे, जात आहे। आणि ज्या दिवशी शिल्लक राहील थोडंफार तर ते ड्राय करतो, ड्रायला पण बऱ्यापैकी मागणी आहे। ड्रायचं आपण सूप जे करतो ना मॅडम, अतिशय खूप। अच्छा, खूप ओके। म्हणजे हा तुम्हाला एक छोटासा जोड व्यवसाय म्हणून? हो, कुटुंबाला जोड व्यवसाय नक्की। याची काय देखभाल करावी लागते? तसं एकदा बॅगिंग झाल्यानंतर दिवसातून वातावरणाच्या याच्यात पाणी किती मारायचं याला, एक उन्हाळ्यामध्ये एक 5-6 वेळ, परंतु आम्ही ऑटोमॅटिक सिस्टीम केलेली आहे का त्याच्यामुळे एक 5-6 वेळा ते स्प्रिंकलर लावलेला आहे। हे बघा वरती नळ्यांनी, ते त्या बॅगेला पुरतं, ते बॅगेला पुरतंय ते। मग तेवढं ते मॉइश्चर राहतं। आणि मग त्याच्या व्यतिरिक्त काय बघावं लागतं? नाही तसं मग ते फक्त वेळच्या वेळी काढणे आणि मार्केटला नेणे, पाठवणे किंवा इथे लोक येऊन घेऊन जातात। हे आता तुम्ही याच्यावर 28/2 असं लिहिलंय, याची ज्या दिवशी ती बॅग भरली त्या दिवसाची तारीख असते। आणि किती दिवसांनी येतं मशरूम? मॅडम जगातलं हे मशरूम आणि रेशीम असं पीक आहे, आपण ते कल्टिव्हेशनला टाकल्यानंतर फक्त 28 दिवसात 28-29 दिवसात ते तयार होते। 15 दिवस याला काहीच करायचं नसतं। 16-17 दिवसानंतर आपण त्याला थोडं हे बॅगिंग करून पाणी देतो, मग स्प्रे करताय। एक जोड व्यवसाय म्हणून शेतीला या मशरूमचा पर्याय इथं गवांदे साहेबांनी करून दाखवलेला आहे। इथे तुम्ही बघता एका खोलीमध्ये किती बॅग्स आहेत या साधारण? आता हे 250-300 बॅग आहेत। 250-300 बॅग्स एका खोलीला आहे
आणि साधारण एका बॅगेला किती वेळा मशरूम येतं? 2.5 ते 3 किलो निघतं एका पूर्ण याच्यामध्ये, एका बॅगेमध्ये? एका बॅगेमधून. एका बॅगेमध्ये 2.5 ते 3 किलो मशरूम निघतं. एका किलोला साधारण 200 रुपये इतका भाव मिळतो. आणि अशा या एवढ्याल्या बॅग्स आहेत. सोपा उपाय आहे. वेळशीर त्याला पाणी देणं, त्याचं मॉइश्चर रिटेन करणं आणि ती जागा उपलब्ध आपल्या घरच्या घरी करून देणं. तसं झालं तर हा एक चांगला उत्पादन म्हणून तुम्हाला शेतीचं एक जोडधंदा म्हणून चांगला पर्याय मिळू शकतो. याला मार्केटही आहे आणि याला भाव पण आहे. की आम्ही आता हे वनराजच्या माध्यमातून याच्यावरतीच जे काही महिला गट वगैरे करतील, दिवसभर त्यांनी हा मशरूम हे करावं, परंतु संध्याकाळी राहिलेलं आम्ही ड्रायरचं युनिट टाकतोय. जर समजा त्यांचं उरलं तर ड्राय करून आम्ही त्याचं प्रोसेसिंग करून मार्केटमध्ये नेण्याचं कंपनीचा मनोदय आहे. मनोदय म्हणजे राहिलेलं हे वापरता येऊ शकतं म्हणून ड्रायिंग युनिटचा पण त्यांचा मनोदय आहे. शेतकऱ्यांना कसं उभारी धरता येईल, कसं उभं राहता येईल असा प्रयत्न हा त्यांच्याकडनं सातत्याने होत असतो आणि त्याच्यातलाच मशरूमचा हा एक प्रयोग. तुम्हाला आणि तुमच्या या प्रयोगाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार.